ജനപ്രിയ സംവേദനാത്മക പരിപാടിയായ പരീക്ഷാ പേ ചർച്ചയുടെ 9ാമത് പതിപ്പിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വിദ്യാർത്ഥികളുമായി സംവദിച്ചു. പരീക്ഷാ സമയത്തെ സമ്മർദ്ദവും ഉത്കണ്ഠയും എങ്ങനെ മറികടക്കാമെന്നും പരീക്ഷകൾക്കപ്പുറം ജീവിത നൈപുണ്യങ്ങൾ, കായികം, സർഗാത്മകത എന്നിവയിൽ ശ്രദ്ധ കേന്ദ്രീകരിക്കാനും വിദ്യാർത്ഥികളെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്നതായിരുന്നു പരിപാടിയുടെ 2ാം ഭാഗം. ആശയവിനിമയത്തിനിടെ ചെറിയ സ്റ്റാർട്ടപ്പുകളുമായി സംരംഭക യാത്ര ആരംഭിക്കാൻ ശ്രീ മോദി വിദ്യാർത്ഥികളോട് നിർദ്ദേശിച്ചു. आपकी बात एकदम सही है. मैं भी आजकल जब भी किसी नौजवान से मिलता हूँ तो तुरंत कहते हैं स्टार्टअप. पहले आपका ध्यान इस बात पे होना चाहिए कि आप क्या करना चाहते हैं. कुछ स्टार्टअप ऐसे हैं जो सिर्फ टेक्नोलॉजी में इनोवेशन करना चाहते हैं. किसी को लगता है मैं ड्रोन बनाऊं, किसी को लगता है कि मैं घर में बिजली की व्यवस्था ऐसी खड़ी कर दूं. अपने किसी 4 दोस्तों को जानती हो जो टेक्नोलॉजी में एक्सपर्ट हैं. एक आध दोस्त है फाइनेंस में एक्सपर्ट है. चलो 4 लोगों की टोली बना दे, साइड में अपन स्टार्टअप शुरू करते हैं. വലിയ ആശയങ്ങൾ പലപ്പോഴും എളിമയുള്ള തുടക്കങ്ങളിൽ നിന്നാണ് വളരുന്നതെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. അക്കാദമിക് മേഖലയെയും സൃഷ്ടിപരമായ പ്രവർത്തനങ്ങളെയും വ്യത്യസ്തമോ വിപരീതമോ ആയ പാതകളായി വിദ്യാർത്ഥികൾ കാണരുതെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. അക്കാദമിക് സമ്മർദ്ദങ്ങളിൽ നിന്ന് ഉണ്ടാകുന്ന സമ്മർദ്ദവും ക്ഷീണവും ഒഴിവാക്കാൻ കലയും സൃഷ്ടിപരമായ ഹോബികളും വിദ്യാർത്ഥികളെ സഹായിക്കുമെന്ന് പ്രധാനമന്ത്രി സൂചിപ്പിച്ചു. देखिए, पहली बात है कि 2 अलग चीजें ऐसा आप मानते क्यों हैं? दोनों उपयोगी हैं. जैसे मान लीजिए आपको आर्ट का शौक है और आपने साइंस का कोई विषय पढ़ा और उसमें कोई लैब की चर्चा है और कुछ केमिकल मिलाने की चर्चा है, तो आप ऐसा कीजिए, कागज लीजिए, लैब बनाए, कागज पे पेंटिंग कर लैब बनाए. फिर जो केमिकल पढ़ने के थे हर बोतल में केमिकल का नाम लिखे. फिर आप पढ़ने में आया था कि भाई इस केमिकल को मिलाने से ऐसा कलर बनता है, तो एक दूसरा चित्र बनाइए, उस पॉट के अंदर वो कलर, तो आपका चित्र का काम भी हो गया और आपको वो लेसन भी याद हो गया. यानी एक साथ दोनों चीजें बहुत अच्छी तरह से आप कर सकते हैं. आपके थकान को उतरने के लिए भी एक प्रकार से आपके पास जो कला है, क्राफ्ट की जो कुछ भी आपके सीखने की इच्छा है, वो आपको मदद कर सकती है. പൗര ഉത്തരവാദിത്തത്തിന്റെ പ്രാധാന്യത്തെക്കുറിച്ചും പ്രധാനമന്ത്രി സംസാരിച്ചു. അച്ചടക്കമുള്ള ദൈനംദിന പെരുമാറ്റം രാഷ്ട്ര നിർമ്മാണത്തിൽ നിർണായക പങ്ക് വഹിക്കുന്നുണ്ടെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. സാങ്കേതിക വിദ്യയെ ഭയപ്പെടേണ്ടതില്ലെന്നും പകരം സാങ്കേതിക വിദ്യയെ ആശ്രയിക്കുന്നതിന് പകരം വിവേകപൂർവ്വം ഉപയോഗിക്കുന്നുണ്ടെന്ന് വിദ്യാർത്ഥികൾ ഉറപ്പാക്കണമെന്നും പ്രധാനമന്ത്രി അഭിപ്രായപ്പെട്ടു. हमें किसी चीज से डरना नहीं चाहिए. हमारी कोशिश होनी चाहिए एक, हम उसके गुलाम नहीं बनेंगे. मैं अपने जीवन में मैं ही निर्णायक रहूंगा, वो मेरा मालिक नहीं बनेगा. जैसे कुछ बच्चों का है, मोबाइल उनका मालिक बन गया. अगर मोबाइल नहीं है तो खाना नहीं खा सकता, टीवी नहीं है तो जी नहीं सकता. मतलब ये आप उसके गुलाम बन गए. मैं गुलाम नहीं बनूंगा. एक बार मन में ये पक्का, हर टेक्नोलॉजी का हम ज्यादा उपयोग कर सकते हैं. വിനോദസഞ്ചാരികളായി മാത്രമല്ല പഠിതാക്കളായും യാത്ര ചെയ്യണമെന്ന് അദ്ദേഹം വിദ്യാർത്ഥികളോട് നിർദ്ദേശിച്ചു. സംസ്കാരവും ചരിത്രവും ജീവിത രീതിയും മനസ്സിലാക്കാനുള്ള അവസരമാണിതെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞു. हमें कहीं पर भी जाए स्टूडेंट के रूप में जाना चाहिए, तब टूरिज्म का मजा आता है. रेल के डिब्बे में जाना और साथ में खाना भी ले जाना, देखना चाहिए कैसा अनुभव होता है. भीड़ होती है, क्या होता है, लोग बातें करते हैं, क्या करते हैं, इसका एक आनंद होता है, जीवन में सीखने को मिलता है. भारत इतनी विविधताओं से भरा हुआ है, एक जिंदगी भी कम पड़ जाए देखने के लिए. കായിക വിനോദങ്ങൾ ദൈനംദിന ജീവിതത്തിന്റെ അവിഭാജ്യ ഘടകമാണെന്നും വിദ്യാർത്ഥികൾ ദിവസത്തിൽ ഒരിക്കലെങ്കിലും ശ്വസന വ്യായാമങ്ങൾ പരിശീലിക്കണമെന്നും പ്രധാനമന്ത്രി നിർദ്ദേശിച്ചു. खेल में मैं बहुत अच्छा हूँ इसलिए मुझे पढ़ने की जरूरत नहीं है, लेकिन शिक्षा ही सब कुछ कर लेगी ऐसा नहीं है. आप में हुनर है जो भी है उसको डेवलप करना चाहिए. खिलाड़ी बनने के लिए खेले वो एक विषय है, लेकिन जिंदगी में खेल होना चाहिए ये भी बहुत जरूरी है. जिंदगी खेल होने से बचाना है तो जिंदगी में खेल होना चाहिए.
പരിസ്ഥിതി ഉത്തരവാദിത്തത്തെക്കുറിച്ച് പ്രകൃതി വിഭവങ്ങൾ സംരക്ഷിക്കുന്നത് ഒരാളുടെ ശീലത്തിന്റെ ഭാഗമാക്കണമെന്നും കൂടുതൽ ആളുകളെ ഒരുമിച്ച് കൊണ്ടുവരുന്നതിലൂടെ മാറ്റം ക്രമേണ സംഭവിക്കുമെന്നും ശ്രീ മോദി പറഞ്ഞു. പഠനത്തിൽ വായന മാത്രമല്ല, എഴുത്തും പരിശീലനവും ഉൾപ്പെടണമെന്ന് അദ്ദേഹം കൂട്ടിച്ചേർത്തു. फर्टिलाइजर का भी काम करता था, सब्जी वब्जी के टुकड़े होते थे, उसके कारण वो पूरा स्कूल को चारों तरफ एकदम से ग्रीन बन गया. एक टीचर ने इतना बड़ा परिवर्तन लाया. मानवीय रूप से व्यवहार करे तो बदलाव शुरू हो जाता है. छोटी चीजें हैं, हम आराम से कर सकते हैं. समाज का वातावरण हमारे स्वभाव में आना चाहिए. पेपर सॉल्व करने की आदत डालें, लिखने की. ज्यादातर लोग क्या करते, पढ़ते हैं. यस. കൂടാതെ ഇന്ത്യയുടെ പുരോഗതി അതിന്റെ ഗോത്ര സമൂഹങ്ങളാൽ സമ്പന്നമാണെന്ന് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞു. हाँ, देखिए देश जो आज आगे बढ़ा है ना, वो आदिवासी समाज के कारण ही बढ़ा है. आज देश का पर्यावरण बचा है तो आदिवासी समाज के कारण बचा है. वे प्रकृति की पूजा करते हैं, प्रकृति की रक्षा करते हैं. आज भी हमारे देश की सेना सर्वाधिक देश भर के आदिवासी समाज के बेटे बेटियां सेना में है. आज देश के हर क्षेत्र में अब कोई फर्क नहीं रहना चाहिए. हमारे लिए कोई फर्क नहीं है. हमारे पास तो अब जैसे स्पोर्ट्स में हमारे आदिवासी बच्चे बहुत कर सकते हैं, इनका डेवलपमेंट हुआ. പരീക്ഷകളെ ഒരു ഉത്സവമായും ജീവിതത്തിന്റെ അവിഭാജ്യ ഘടകമായും ആഘോഷിക്കാനുമാണ് പരീക്ഷാ പേ ചർച്ച പരിപാടി ലക്ഷ്യമിടുന്നത്.